शेळीपालक मित्रांनो, वृक्षवर्गीय चारा आपल्या प्राण्यांच्या आहारात मिळावा या अनुषंगानं आपण विविध वृक्षवर्गीय झाडांची लागवड करतोय. तर एका वर्षापूर्वी ह्या जांभळाच्या झाडाची आपण लागवड केली होती. नर्सरीतून रोप आणलं होतं 300 रुपयाला आणि या झाडाची लागवड केली होती. एक देखील फांदी या झाडाची आपण छाटली नव्हती. एक देखील फांदी या झाडाची आपण छाटली नव्हती. हे जांभळीचं झाड आहे. तर आत्ता मी सकाळी पाहिलं तर वांढरांनी येऊन ही झाड मोडून टाकलेलं आहे. वांढरं घुसली असतील फार्ममध्ये आपल्या आणि हे झाड या ठिकाणी फास्टून मोडून टाकलेलं आहे. 1 वर्ष या झाडाची आपण काळजी घेतलेली आहे. हे बघा तुम्ही किती नुकसान केलेलं आहे आपलं. आता तसं बघणाऱ्यांसाठी हे फक्त एक झाड आहे, पण माझ्यासाठी एक भावना आहे. गेले 1 वर्ष या झाडाची मी काळजी घेतोय, जेणेकरून हे झाड मोठं व्हावं, या झाडाची सावली आपल्याला मिळावी, या झाडाचा पाला, या झाडाची फळं आपल्याला मिळावी या अनुषंगानं आपण प्रयत्न करत होतो. तर हे 1 मिनिटात वानराने येऊन उडी मारून जाताना हे झाड फास्टून मोडलेलं आहे मित्रांनो. तर ह्या ज्या काही अशा घटना घडतात ह्या खूप मन खचवणाऱ्या घटना घडतात. कारण आपण हे झाड आहे, ही दुसरी कुठली गोष्ट नाही की पैसा पेड केले आणि ते भरून निघेल. आता या ठिकाणी होऊनच या झाडाचा शेंडा मोडलेला. आता हे असंच वर जाणार होतं आणि डेरेदार वृक्ष याचं बनणार होतं. 1 वर्षात खूप चांगली प्रोसेस होती या झाडाची. या ठिकाणी इकडं बकुळीचं झाड आहे, समोर तिकडं चिक्कूचं आहे, बदमाचं आहे. तर ही घटना, अशा घटना फार मन खचवणाऱ्या होतात. कारण तुमच्या भावना किती त्या झाडाशी किंवा जे तुम्ही काम करता त्यात तुम्ही किती जीव ओतून किंवा तुमच्यासाठी ती किती पॅशनेटिक काम आहे याच्यावरती ते अवलंबून असते की तुम्ही त्या गोष्टीचा तुमच्या मनावर किती ताण येऊ शकतो. एक देखील फांदी का एक देखील पान आपण या झाडाचं तोडलं नव्हतं. कारण या पुढं जाऊन आपल्याला 5-7 वर्षापासून या झाडाकडून भरपूर प्रोडक्शन आपल्या शेळ्यांना आहारासाठी पाल्याचं घ्यायचं होतं. पण हे झाड इथंच कट ऑफ झालेलं आहे. तर आता इथं आपल्याला हा पण पोर्शन छाटून याचा वर असा फुटवा आता घेतला पाहिजे आपल्याला. तर कंपाऊंड आहे सगळं आपल्या शेताला, या फार्मला, पण तरी पण वानरांचा त्रास होतोय. वानरं आहेत. बरं, आपण त्यांना राग देऊन किंवा त्यांच्या शिव्या देऊन त्यांना काय उपयोग नाही मित्रांनो. कारण त्यांच्या वाट्याचं जे जंगल आहे, क्षेत्र आहे, ते माणसानं हिसकावून घेतलेलं आहे. पण आपण मग प्रामाणिक प्रयत्न करतोय, पण त्याचा त्रास कुठंतरी फटका आपल्याला पण 100% बसणार आहे. आपण किती जरी प्रामाणिक वागलं तरी, कारण 10 लोकांच्यात 8 लोक नालायक असल्यामुळे 2 लोक जे आहेत प्रामाणिक त्यांना 100% त्रास होणारच. एवढी सुरक्षा केलेली आहे, एवढी काळजी आपण घेतोय, तरी पण कुठंतरी सातत्यानं अपयश आपल्या पदरी येतंय. पण ठीक आहे, त्याच्यावरही मात करून आपण पुढे जाऊ.